महाराष्ट्राच्या सीमेलगत छत्तीसगडच्या सुकमामध्ये तब्बल 16 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं। छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलाची मोठी कारवाई करण्यात आली। नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत 2 जवान हे जखमी झाल्याची माहिती आहे। मागच्या काही दिवसातील ही मोठी कारवाई असल्याची माहिती आहे। छत्तीसगडमधील सुकमा आणि दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवर शनिवारी सकाळपासूनच पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे। यामध्ये तब्बल 16 नक्षलवादी मारले गेले आणि डीआरजी आणि सीआरपीएफ जवानांनी नक्षलवाद्यांना घेरले। हे प्रकरण केरळपाल पोलीस स्टेशन परिसरातील उपमपल्लीचे आहे। डीआयजी कमलोचन कश्यप यांनी दिव्य मराठीला सांगितले की या संदर्भात ताज्या अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी आशिष अग्रवाल आपल्यासोबत जोडलेत। आशिष, महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या छत्तीसगडमध्ये तब्बल 16 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच, कारण आज सकाळी सुकमा जिल्ह्यातील केरलापाल क्षेत्रात काही नक्षली दडून बसले असल्याची माहिती जी आहे ते पोलीस विभागाला प्राप्त झालेली होती आणि डीआरजी व सीआरपीएफ यांच्या संयुक्तपणे त्यांनी कारवाई केली आणि त्यामध्ये पोलीस आणि नक्षल्यांमध्ये भीषण चकमक झाली। त्यामध्ये 16 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यामध्ये पोलिसांना खूप मोठे यश आलेले आहे। तसेच त्यामध्ये 2 जवान सुद्धा जखमी असल्याची माहिती प्राप्त झालेली असून ते सुद्धा त्यांची प्रकृती जी आहे ते धोक्याबाहेर आहे। मुख्य म्हणजे मागील काही दिवसांपासून छत्तीसगड राज्यात पोलीस विभाग जे आहे ते नक्षल्यांवर खूप वरचढ होत असल्याचे दिसून येत आहे। म्हणून छत्तीसगडच्या बिजापूर असेल, दंतेवाडा असेल, सुकमा, नारायणपूर या जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून पोलिसांची खूप मोठी कारवाई नक्षल्यांच्या विरोधात होत असल्याचे दिसून येत आहे आणि कारण घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्र सुद्धा हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि मारले गेलेले हे 16 नक्षली कोण आहेत त्यांची ओळख पटवण्याचे कार्य जे आहे सुरू असल्याची माहिती प्राप्त आहे। करण, नक्कीच आशिष, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।